रसिक हो, आपणासमोर एक कथा सादर आहोत. वसुदेव देवकीचं लग्न. वसुदेव देवकीचं लग्न मोठ्या आनंदाने पार पडले. वरातही निघाली. इतक्यात आकाशवाणी झाली. अरे मूर्ख कंसा, ज्याचं लग्न आनंदाने पार पाडत आहेस त्याचा 8वा पुत्र तुझा नाश करणार आहे. ही आकाशवाणी ऐकताच कंस चौताळला आणि वसुदेव देवकीला बंद केले. एक एक करून 6 बाले मारली. 7वा गर्भपात झाला. 8वा पुत्र जन्माला आला. ही बातमी कंसाला समजताच कंस चौताळला आणि बंदी खाण्याकडे निघाला. त्याच्या अगोदर ते बाल नंदाघरी आनंदाने वाढत होते. ही कथा भागवत पुराणातील अध्याय क्रमांक 20 आपणासमोर सादर करत आहोत. वसुदेव देवकीचं लग्न. वसुदेव देवकीचं लग्न. ब्रह्मपुत्र नारद म्हणतात. 3 तास सप्त पाताळ गमन करत असता जाऊ म्हटलं भूतळावर आणि काही कळ लावण्यासाठी साधन मिळतं का पाहू. आलं लक्षात. गर्वाने उन्मत्त झालेला उग्रसेन पुत्र कंस याच्या मथुरा नगरीमध्ये जातो. त्याला 2 शब्द सुनावतो. त्याचे कान धरतो, कळ लावतो आणि निघून जातो. नारायण नारायण. चला जातो मथुरा नगरीमध्ये.
मथुरा नगरी जातो आणि प्रथम कंस राजाचं दर्शन घेतो. उग्रसेन पुत्र कंसा या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. आपलं स्वागत आहे. राजन त्रिभुवन गमन करत असता जाऊ म्हटलं आपल्या मथुरा नगरीमध्ये आणि आपल्या नगरीची भव्यता दिव्यता या डोळ्याने पाहू राजन. म्हणून साठी आलो राजन. मग इथे येण्याचे कारण काय ते सांगा राजन. आणि जसं ऐकलं होतं तसंच स्वर्गालाही लाजवेल अशी ही आपली दिव्य मथुरा नगरी राजन. राजन म्हणजे तुला काही पत्ता नाही तर. अरे आम्हाला जर माहित असतं तर तुम्हाला असा प्रश्न विचारला असता का आम्ही. राजन एवढी मोठी आकाशवाणी झाली आणि तरी देखील तुला काही पत्ता नाही राजन. कोणती आकाशवाणी आम्ही समजलो नाही. राजन सांगतो एक. वसुदेव आणि देवकीचं लग्न मोठ्या थाटामाटात लागलंच खरं. होय अरे हा मथुरा राजाची बहीण आहे शेवटी. तिचं थाटामाटात कर मोठ्या दिमाखात आम्ही तिचं लग्न लावून गेले. होय राजन. परंतु पुढे सटवाईने काय लिहिलंय याचा तुला काय पत्ता आहे का राजन. कोणासमोर बोलताय ते हा विचार करा. कोणाला बोलताय तुम्ही. नारायण नारायण. राजन मी तर आपला सावध करण्यासाठी आलो आणि तुम्ही तर नाराज झालात राजन. सावध करण्यासाठी असं झालंय तरी काय. आम्हाला सावध करण्याची एवढी कोणती घटना घडली. राजन तुझ्या बहिणीपासून देवकीपासून होणारा 8वा मुलगा राजन तो आज तुला वध करणार राजन. नाही ही बातमी खोटी आहे. नारायण नारायण. अरे राजा हा मथुरेचा राजा अरे महाबलाढ्य आहे. अरे पराक्रमी आहे. आणि त्या करण्यापासून माझा मृत्यू कसा होणार. अरे हा मथुरेचा राजा एकटाच नाही. हजार नारायण नारायण. अगदी खरं राजन. परंतु सटवाईने लिहिलेलं कधीही खोटं होत नाही राजन. नाही हा कधीच लिखित होणार नाही. हे खोटं आहे राजन. जे विधी लिखित आहे ते होणारच राजन. तू काहीही कर ते होणारच राजन. परत दाबवण्याचा प्रयत्न करू नका. आपली कारणं होणार असेल नारायण नारायण. मी तर फक्त जे मला दिसले ते आपणास सांगितले राजन. आम्ही पाहून गेलो. निघाली काय माझी तर कल लावून झाली. नारायण नारायण.
आयोजकांनी जरा बॅक स्टेजला पाण्याची व्यवस्था करायची. वसुदेवा, अरे वसुदेवा, अरे बाप्पा, असं अचानक आम्हाला काय घेऊन आलाय? वसुदेवा, देवकी, मला जे महाराजांनी काम सांगितले ते मला केलंच पाहिजे. पण काय असं काम सांगितलंय तुला? देवकी, काय सांगणार? अरे तुम्हाला बंद खाण्यामध्ये बंद करायला सांगितलं आहे. अरे असं बंद अपराध केलाय म्हणून आम्हाला या बंदी खाण्यात जेवढं कोणाला नाही. वसुदेवा, आता काम मला केलंच पाहिजे. चला तुम्ही.
काय करणार मला ती आज्ञा केली आहे ती मला पूर्ण केली पाहिजे काय पाल की तुम्ही परमेश्वर आहे तो आमच्या बाळाची काळजी घ्या पारा नाही ना आपलं काम केलं पाहिजे बंदी केलंच चला जातो आणि त्यांना धीर देतो देवकी माते मी ब्रह्मपुत्र नारद योगी देवा या परिवार या वसुदेवा आपल्याला गाव झालं खरं परंतु हा आनंद जास्त काळ वसुदेवा जे विधी लिखित आहे ते होणार मृत्यूच्या भयाने आता तुमच्या दिशेने येत आहे आणि एक एक करून तुमची सहा बाळे तो ठार करणार सातवा गर्भपात आणि आठवा कवसाचा काळ बनून देवकीच्या पोटी
मुलगी जन्म घेणार. माते तू अशी हताश होऊ नकोस. आडो बाळ हे साधारण बाळ नाही. वसुदेवा तू फक्त देवकीला धीर दे. तू फक्त देवकीला धीर दे. धर्म रक्षणासाठी देवकीचा उदरी 8वं बाळ त्या मृतलावरती जन्म घेणार. आणि सर्वसामान्य बाळ नाही, स्वतः विष्णुदेव देवकीच्या पोटी जन्म घेणार. वसुदेवा तू फक्त धीर धर. मुलीवाल्या तुमचे वाणी सदैव खरी करो, सदैव खरी करो. तुमचे हाल होतील, अतोनात हाल होतील. याही परिस्थितीत तुम्ही डगमगू नका. धीराने काम घ्या. येतो मी. आम्हाला
आणि त्या मालाला ठेवून येतो. आले लोक आले. तुम्ही गेटवर खानाच्या फार उभे राहा. ठीक आहे आपल्या त्या आणि तो दरवाजा उघडा. महाराज अरे वासुदेवा आमचं काम पूर्ण झालंय. त्याला गप्प काय झाला. अरे रक्ताच्या नाकाची स्वाधीन करा.
अकबर! विक्रांत! महाराज काय आहे विक्रांत! तुम्हाला एकच काम दिलंय. आपण गोकुळात जाऊन वसुदेव देवकीचा गोपीचा कृष्ण त्याच्या वाकड्या आणि सुदामा हे विटीदारीचा खेळ खेळत आहे. खेळाच्या वाजताना आपण त्या कृष्णाला ठार झाला. एवढीच तुम्हाला काम दिलंय. ठीक आहे महाराज असं जातो आता काय त्याला आपल्यासमोर हजर करतो म्हणजे झाले ना ठीक ह्या तंत्रापासून तू वाचता रहे लक्षात ठेव.